ऑनलाईन लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण 11वी अकाउंटमधील टॉपिक नंबर फर्स्ट इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा टॉपिक पाहत आहोत. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण बुक कीपिंग बाबत बुक कीपिंगचा इंट्रोडक्शन, त्यानंतर मीनिंग आणि फीचर्स पाहिलेले आहेत. यामध्ये आज आपण बुक कीपिंगचे इम्पॉर्टन्स पाहणार आहोत. सर्वांना थोडक्यात याची माहिती झालेलीच असेल की आपल्याला 11वी मध्ये जो अकाउंट हा सब्जेक्ट आहे त्याचं नाव बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी आहे. यामध्ये तुम्हाला बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी या दोन वेगवेगळ्या क्रिया त्या ठिकाणी करायच्या आहेत. त्यामध्ये आज आपण बुक कीपिंग बाबत चर्चा करणार आहोत आणि त्यानंतर आपण पुढच्या लेक्चरमध्ये अकाउंटन्सी बद्दल चर्चा करणार आहोत. बुक कीपिंग म्हणजे सर्वांना थोडक्यात यापूर्वीच्या लेक्चरमध्ये माहिती झालेला असेल की जो व्यावसायिक असतो, जो बिझनेस पर्सन असतो, जो व्यवसायाचा मालक असतो, तो काय करतो, त्याच्या व्यवसायामध्ये जे आर्थिक व्यवहार होतात त्याची नोंद तो बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये त्या ठिकाणी करत असतो. आणि ही जी क्रिया आहे ही क्रिया तो करत असताना या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये फक्त फायनान्शियल ट्रान्झॅक्शनचीच नोंद त्या ठिकाणी करत असतो. आता फायनान्शियल ट्रान्झॅक्शन कशाला म्हणायचं? फायनान्शियल ट्रान्झॅक्शन म्हणजे असे व्यवहार की ज्याच्यामध्ये पैशांचा समावेश होतो की ज्याला आपण आर्थिक व्यवहार असं म्हणतो. अशा सर्व आर्थिक व्यवहारांची नोंद तो व्यवसायाचा मालक, ओनर ऑफ द बिझनेस करत असतो. आणि ही जी नोंद आहे तो 1 एप्रिल पासून 31 मार्च पर्यंत करतो, ज्याला की आपण फायनान्शियल इयर असं म्हणतो. सर्वसाधारण जे कॅलेंडर वर्ष असतं तुम्हाला सर्वांना माहिती आहेच की ते 1 जानेवारीला सुरू होतं आणि 31 डिसेंबरला संपतं. परंतु अकाउंट्समध्ये जे वर्ष आहे ज्याला आपण फायनान्शियल इयर असं म्हणतो ते 1 एप्रिल या दिवशी सुरू होतं आणि 31 मार्च या दिवशी संपतं. मग हे जे व्यावसायिक आहेत, ओनर ऑफ द बिझनेस आहेत, मग ते व्यावसायिक लहान व्यवसायाचा मालक असेल किंवा मोठ्या कंपनीचा मालक असेल, हे प्रत्येक जण त्यांच्या व्यवसायातील दररोज म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत जे आर्थिक व्यवहार होणार आहेत या सर्वांची नोंद ते त्यांच्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये करत असतात. यासाठी त्यांनी परचेस बुक म्हणजे खरेदी पुस्तक त्या ठिकाणी वेगळं ठेवलेलं असतं. सेल्स बुक विक्री पुस्तक त्यांनी वेगळं ठेवलेलं असतं. त्याचबरोबर त्यांच्याकडे जी रोख कॅश शिल्लक आहे त्याचं देखील ते बुक्स मेंटेन करत असतात, कॅश बुक म्हणून. त्याचप्रमाणे बँकेमध्ये जे त्यांच्या खात्यावरती पैसे आहेत त्याचे देखील ते बुक्स त्या ठिकाणी मेंटेन करत असतात, बँक अकाउंट म्हणून. तर असे सर्व जे बुक्स आहेत त्याच्याबद्दल आपण पुढच्या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोतच. परंतु याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे की जो व्यावसायिक आहे तो काय करतो, त्याच्या व्यवसायामध्ये जे दररोज आर्थिक व्यवहार होतात त्याची तो कंपल्सरी नोंद त्या ठिकाणी ठेवतो. ही नोंद करत असताना तो 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत ठेवतो. आणि आज आपण या बुक कीपिंगचं इम्पॉर्टन्स ऑफ बुक कीपिंग म्हणजे बुक कीपिंगचं महत्त्व काय आहे हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अत्यंत सोपा असा घटक आहे, सर्वांनी हा समजून घ्यायचा आहे. कारण बुक कीपिंग म्हणजे तुम्हाला जर व्यवस्थित समजलं तर त्याचं रायटिंग तुम्हाला व्यवस्थित करता येईल. आता 11वीचा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला आहेत. बुक कीपिंगची आहे, अकाउंटन्सीची जी आहे, जर्नल एंट्रीज आहेत, लेजर अकाउंट्स आहेत, सबसिडियरी बुक्स आहेत, पार्टनरशिप फायनल अकाउंट आहे, सोल ट्रेडर तुम्हाला यावर्षी 11वीला आहे. त्याचबरोबर सिंगल एंट्री आहे, कम्प्युटर अकाउंटन्सी रिलेटेड काही टॉपिक याच्यामध्ये आहेत तुम्हाला.
तर हे जे टॉपिक तुम्हाला 11वी मध्ये घेतलेले आहेत, हे टॉपिक जर आपण चार्टर्ड अकाउंटंट चा सिलेबसशी जर आपण कम्पेअर केलं तर त्याच्यामध्ये जी पहिली परीक्षा तुम्हाला CA फाउंडेशन द्यायला लागणार आहे, त्या CA फाउंडेशन मधील अकाउंट या विषयामधील जो सिलेबस आहे तो आणि 11वीचा सिलेबस हा त्या ठिकाणी सेम असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जेवढं काळजीपूर्वक 11वीची तयारी कराल, जेवढी काळजीपूर्वक तुम्ही 12वीची तयारी कराल आणि 12वी नंतर ज्यावेळेस तुम्ही CA फाउंडेशनची परीक्षा ज्यावेळेस तुम्ही द्याल, जसे की सायन्सची मुलं इंजिनिअरिंगची CET देतात, मेडिकलला जाण्यासाठी नीटची एक्झाम देतात, तशाच प्रकारे कॉमर्सचे जे विद्यार्थी आहेत पुढील शिक्षणामध्ये ज्यावेळेस त्यांची 12वी पूर्ण होते, ज्यावेळेस त्यांचं 12वी कॉमर्स कंप्लीट होतं आणि ज्यावेळेस निकाल त्यांच्या हातामध्ये येतो, त्यावेळेस ते विद्यार्थी काय करतात की पुढे ते चार्टर्ड अकाउंटंट होण्यासाठी जी पहिली परीक्षा असते की आपण त्याला एक प्रकारे CET देखील म्हणू शकतो, एक फाउंडेशन कोर्स आहे, त्याची एक्झाम ते विद्यार्थी करत असतात. आणि तुम्ही देखील त्या परीक्षेची तयारी आता 11वी आणि 12वी पासून सर्वांनी केली पाहिजे, कारण त्याचा अभ्यासक्रम जो आहे आणि 11वी 12वीचा जो अभ्यासक्रम आहे तो पूर्णतः सेम आहे. तुम्हाला सर्वांना माहिती असेल की मागील 2 वर्षांमध्ये आता 11वीचा आणि 12वीचा सिलेबस बदललेला आहे, मागच्या वर्षी त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. हा महत्त्वपूर्ण बदल म्हणजे की CBSE पॅटर्ननुसार हा सिलेबस आपला 11वी अकाउंटचा असणार आहे. त्याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट जास्त आहेत, तुम्हाला जास्तीत जास्त डीपमध्ये अकाउंट त्या ठिकाणी शिकायला मिळणार आहे. आणि मग आपण बुककीपिंग पाहतोय, त्याचं महत्त्व आज आपण पाहणार आहोत. लक्ष द्या सर्वांनी. इम्पॉर्टन्स ऑफ बुककीपिंग, त्यामध्ये पहिला पॉईंट पाहतोय आपण रेकॉर्ड. तर बुककीपिंग जे आपण करतोय त्या रेकॉर्डचं महत्त्व आपल्याला नेमकं काय, त्या व्यावसायिकाला, त्या व्यवसायाच्या मालकाला या बुककीपिंगचं महत्त्व नेमकं काय या पॉइंटमध्ये सांगितलेलं आहे. इट इज नॉट पॉसिबल फॉर एनीवन टू रिमेंबर ऑल ट्रान्झॅक्शन्स. आता इथं काय सांगितलेलं आहे की कोणत्याही व्यक्तीला त्याचे जे आर्थिक व्यवहार आहेत तो 1 दिवसाची लक्षात ठेवू शकतो, 2 दिवसाची लक्षात ठेवू शकतो, जास्तीत जास्त 1 आठवड्याची तो लक्षात ठेवू शकतो. आणि प्रत्यक्षात बिझनेसमध्ये फक्त 1 दिवस 1 आठवडा व्यवहार होणार आहेत का आर्थिक व्यवहार? बिलकुल नाही. 1 एप्रिल ते 31 मार्च 365 दिवस व्यवसायाचे आर्थिक व्यवहार होणार आहेत. याच्यामध्ये वेगवेगळे व्यवहार होतील, जसं की रोख खरेदी होईल, रोख विक्री होईल, उधार खरेदी होईल, उधार विक्री होईल, रोख कॅश आपल्याकडे शिल्लक असणार आहे दररोजच्या दिवशी वेगवेगळी, म्हणजे कमी जास्त त्याच्यामध्ये होणार आहे. बँकेमध्ये असणारे जे बॅलन्स आहे त्याच्यामध्ये बदल होणार आहे. या ज्या सर्व गोष्टी आहेत, मग याची नोंद एखादा व्यक्ती जास्त काळासाठी लक्षात ठेवू शकणार नाही. याच्यावरती उपाय म्हणून काय, तर जे आर्थिक व्यवहार 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत होणार आहेत या सगळ्यांची नोंद बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये करायची आहे. मग त्यासाठीचे जे रूल्स आहेत ते रूल्स या ठिकाणी वापरावे लागतील आपल्याला. रूल्स अकाउंटचे 3 आहेत महत्त्वाचे: पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. पर्सनल अकाउंट, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. रिअल अकाउंटचा रूल्स, रिअल अकाउंटचा नियम, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आणि थर्ड रूल्स नॉमिनल अकाउंटचा असतो: डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. तर या नियमांचा वापर आपण पुढे करणार आहोतच. पण आपण आज पाहतोय बुककीपिंग जे आपण रेकॉर्ड मेंटेन करतोय फायनान्शियल इयर मध्ये 1 एप्रिल ते 31 मार्च, याचं महत्त्व नेमकं व्यावसायिकाला काय आहे. आताच पाहिलं की आपण कोणताही व्यक्ती जास्त काळासाठी ते रेकॉर्ड्स लक्षात ठेवू शकणार नाही. त्यामुळे हे रेकॉर्ड्स त्यांनी लिहिणं आवश्यक आहे, जेणेकरून त्याला वर्षभरामध्ये एकूण विक्री किती झाली, एकूण खरेदी किती झाली, उधार किती झाली, रोख किती झाली, या सर्वांची माहिती त्या व्यावसायिकाला प्रॉपर म्हणजे करेक्ट इन्फॉर्मेशन त्याला मिळू शकणार आहे. तेच या पॉइंटमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की या रेकॉर्डचं महत्त्व ते आहे. बट पुढे सांगितले त्याच्यामध्ये, बट बुककीपिंग मेंटेन्स रेकॉर्ड्स ऑफ ऑल द ट्रान्झॅक्शन्स
परमनंटली अँड सिस्टमॅटिकली इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. आणि हे जे रेकॉर्ड तो व्यावसायिक वर्षभराचे मेंटेन करणार आहे, तर त्याला त्या वर्षापुरताच या रेकॉर्डचा फायदा होणार आहे का? नाही. तर त्याला त्या वर्षी देखील ते रेकॉर्ड्स वापरता येणार आहेत. त्याचबरोबर त्याला पुढील वर्षी किंवा त्याच्या पुढील वर्षी कधीही त्याला ते रेकॉर्ड्स पाहू शकतो तो. जर समजा त्या व्यावसायिकाला असं वाटलं की आपल्याला मागील 2 वर्षांमध्ये किती विक्री झाली होती आपल्या व्यवसायाला, हे जर त्याला पाहिजे असेल तर तो पाहू शकतो. कारण त्याने बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये ही सगळी माहिती, हे सगळे आर्थिक व्यवहार त्यांनी नोंद केलेले आहे. म्हणजे हे जे रेकॉर्ड्स आहेत त्याच्याकडे परमनंटली अवेलेबल असणार आहे आणि त्यांनी सिस्टमॅटिकली त्या ठिकाणी लिहिलेलं असणार आहे. म्हणजे या रेकॉर्डचा फायदा त्याला भविष्यामध्ये कधीही होऊ शकतो, कारण हे जे रेकॉर्ड्स आहेत तो परमनंटली त्या ठिकाणी त्याच्याकडे असणार आहे. हे लक्षात घ्या. आत्ताच्या काळामध्ये काय केलं तर हे जे रेकॉर्ड्स आहेत ते रजिस्टरमध्ये देखील मेंटेन केले जातात आणि त्याचबरोबर कम्प्युटरमध्ये देखील त्या ठिकाणी नोंद केली जातात. त्याच्यामुळे दोन्हीकडे हे रेकॉर्ड्स त्या व्यावसायिकाला उपलब्ध असतात. हे लक्षात घ्या. म्हणजे या रेकॉर्डचा फायदा काय झाला की बुक किपिंग म्हणजे वर्षभरातील आर्थिक व्यवहाराची नोंद करणे, आणि हे जी नोंद आहे त्याच्याकडे परमनंटली राहणार आहे आणि तो कधीही भविष्यामध्ये ही नोंद पाहू शकणार आहे. हे त्याचे पहिलं महत्त्व आहे. दुसरं महत्त्व त्यांनी सांगितलेलं आहे फायनान्शियल इन्फॉर्मेशन. बुक कीपिंग इज युजफुल टू गेट इन्फॉर्मेशन रिलेटेड टू प्रॉफिट, लॉस, assets, liabilities, investment and stock etc. at any given time. आता फायनान्शियल इन्फॉर्मेशन म्हणजे काय? आर्थिक माहिती. त्या व्यवसायाची आर्थिक माहिती तो व्यावसायिक पटकन त्या ठिकाणी पाहू शकतो की त्याच्याकडे किती स्टॉक शिल्लक आहे व्यवसायामध्ये, हे तो पटकन पाहू शकणार आहे. त्याच्या व्यवसायाला प्रॉफिट किती झाला हा तो पाहू शकतो, काय लॉस झाला हे तो पाहू शकतो. प्रॉफिट म्हणजे नफा, लॉस म्हणजे नुकसान. स्टॉक म्हणजे अवेलेबल असणारा वस्तूंचा साठा. तो वस्तू तयार करतोय, विक्री करतोय, त्याची नोंद तो ठेवतो. मग आता आपल्या व्यवसायामध्ये गोडाऊनमध्ये किती स्टॉक शिल्लक आहे, किती वस्तू शिल्लक आहे, हा तो पटकन त्या ठिकाणी या रेकॉर्ड्सच्या माध्यमातून पाहू शकतो. त्याचबरोबर असेट्स म्हणजे व्यवसायाची संपत्ती. म्हणजे व्यवसाय ज्या ठिकाणी चालवला जात आहे त्या व्यवसायाची जी स्वतःच्या मालकीची जी बिल्डिंग असते ती व्यवसायाची संपत्ती असते. त्या बिल्डिंगमध्ये असणारं फर्निचर त्या व्यवसायाची संपत्ती असते. त्या बिल्डिंगमध्ये असणारं मशिनरी त्या व्यवसायाची संपत्ती असते. फर्निचर, बिल्डिंग, मशिनरी किंवा रोख कॅश त्याच्याकडे जी शिल्लक आहे ती व्यावसायिकाची संपत्ती असते. म्हणजे अशी स्थावर मालमत्ता की जी पुढे देखील व्यवसायामध्ये राहणार आहे टिकून, अशांना आपण संपत्ती असं म्हणतो. असेटचे पुढे 2 प्रकार आहेत, करंट असेट, फिक्स्ड असेट. हे देखील आपल्याला पुढे पाहिजे आहे. त्यानंतर लायबिलिटी सांगितलेलं आहे पुढे, देयता. व्यवसायाला एकूण देणं किती आहे वर्षभरामध्ये, त्यांनी कर्ज कोणत्या बँकेतून घेतलेला आहे, त्याची अमाऊंट किती आहे, काय एखाद्या व्यक्तीकडून उसने पैसे घेतलेले आहेत, त्याला किती पैसे द्यायचे आहेत, एखाद्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन जे आहे त्याच्याकडून त्यांनी काय पैसे घेतलेत का, त्यांना किती पैसे द्यायचे, त्याच्यावरचं व्याज किती द्यायचं, या सगळ्यांची माहिती त्याला या रेकॉर्ड्सच्या माध्यमातून मिळणार आहे. तुम्हाला लक्षात येत असेल हे रेकॉर्ड्सला खूप महत्त्व आहे. आणि बरेच असे व्यावसायिक आहेत की जे त्यांचं रेकॉर्ड जे आहे ते प्रॉपर मेंटेन करतात आणि त्याचा व्यवसाय एकदम प्रॉफिटमध्ये नफा मिळवत असतो. आणि जे व्यावसायिक रेकॉर्ड्स व्यवस्थित लिहित नाहीत त्यांना त्यांच्या व्यवसायाला नेमकं प्रॉफिट किती व्हायला, नेमकं लॉस किती व्हायला लागला, त्यांना टॅक्स किती भरायला पाहिजे हे त्यांना काही त्या ठिकाणी माहिती नसते. त्यामुळं आपण पाहिलं असेल की एखादा किराणा दुकानदार लाल वहीमध्ये लिहितो, त्या रेकॉर्ड्सला काही महत्त्व नाही, कारण तो त्याच्या मातृभाषेमध्ये त्याच्या स्टाईलने तो लिहिणार आहे. त्या रेकॉर्ड्सला कायदेशीर मान्यता नसते. आपण जे कॉमर्सचे विद्यार्थी म्हणून पुढे भविष्यामध्ये तुमच्यापैकी काही विद्यार्थी अकाउंटंट होणार आहे, चार्टर्ड अकाउंटंट होणार आहेत, त्यांनी रेकॉर्ड्स मेंटेन करत असताना बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये मेंटेन करणार आहेत. म्हणजे प्रत्यक्षात आपला जो सब्जेक्ट आहे अकाउंट हा फक्त थिअरी सब्जेक्ट नाही, तर याच्यामध्ये जे तुम्ही वर्षभरामध्ये शिकणार आहेत, 11वी असेल, 12वी असेल किंवा पुढे चार्टर्ड अकाउंटंट असेल किंवा BCom असेल, हे जे नॉलेज आहे ते तुम्ही प्रत्यक्षात लाईफमध्ये तुमच्या वापरणार आहात.
हे लक्षात घ्या. ज्यावेळेस तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण होईल त्यावेळेस तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये अकाउंटंट म्हणून काम करणार. मग त्यावेळेस तुम्हाला बुक किपिंग वर्षभराचं स्वतः करावं लागेल त्या व्यवसायाचं. त्यावरून त्या व्यवसायाला किती प्रॉफिट झाला, किती लॉस, त्यांची संपत्ती किती आहे, त्यांचं देणं किती आहे, हे सगळं तुम्हाला त्या व्यवसायाच्या मालकाला सांगायला लागेल. त्याची सॅलरी तो तुम्हाला देणार आहे, लक्षात घ्या. ॲज अ अकाउंटंट म्हणून तुमची जबाबदारी आहे की तुम्ही त्या व्यवसायामध्ये, ज्या व्यवसायामध्ये तुम्ही जॉब करत आहात त्या व्यवसायाचे सर्व अकाउंट्स असतील किंवा जे रेकॉर्ड्स असतील ते बुक किपिंगच्या माध्यमातून तुम्ही लिहिणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. सर्वांना लक्षात आलं असेल की आपला सब्जेक्ट फक्त थेरॉटिकल नाही, तर ॲक्च्युअल हा त्या ठिकाणी आपल्याला वर्किंगसाठी पुढे कामाला येणार आहे. याच्या आधारेच तुम्हाला भविष्यामध्ये काम हे करायचं आहे, हे लक्षात घ्या. तर आपण सेकंड पॉईंट पाहिला, फायनान्शियल पोझिशन. व्यवसायाला नफा होणार आहे, तोटा होणार आहे, हे आपल्याला या रेकॉर्डच्या माध्यमातून कळू शकतं. व्यवसायाची संपत्ती किती आहे हे आपल्याला या रेकॉर्डच्या माध्यमातून कळू शकतं. त्याचबरोबर व्यवसायाला देणं किती आहे, कर्ज किती आहे, हे या ठिकाणी त्याला लॅबिलिटी असं म्हणतो आपण, हे या ठिकाणी कळू शकतं. त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंट सांगितले जाते. इन्व्हेस्टमेंट, आता व्यवसायिकडे हा व्यवसायाचा जो मालक आहे त्याच्याकडे जर काही कॅश रक्कम शिल्लक असेल तर तो काय करतो, व्यवसायासाठी एखादी जमीन घेतो किंवा बँकेमध्ये पैसे डिपॉझिट करतो किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवतो. या सगळ्यांना काय म्हणायचं, इन्व्हेस्टमेंट असं म्हणायचं. काय म्हणायचं सगळ्यांना, इन्व्हेस्टमेंट असं म्हणायचं. त्या व्यवसायाच्या मालकाकडे काही रक्कम कॅश शिल्लक होती, त्यांनी ती बँकेमध्ये त्या ठिकाणी डिपॉझिट केली, FD केली, याला सेव्हिंग म्हणायचं, त्याचं इन्व्हेस्टमेंट म्हणायचं. किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवले किंवा एखादी जमीन व्यवसायासाठी घेतली, तर हे सगळे काय कशी गुंतवणूक आहे, इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे या रेकॉर्डच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की आपल्या व्यवसायाने चालू वर्षामध्ये किती गुंतवणूक केलेली आहे, हे आपण या ठिकाणी या रेकॉर्डच्या माध्यमातून पाहू शकतो. आता कसं पाहू शकतो, एखादी जमीन व्यवसायाने विकत घेतली, त्याची नोंद आपण आपल्या बुक किपिंगमध्ये करणार आहोत. किंवा शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले, त्याची नोंद देखील आपण त्या ठिकाणी करणार. म्हणजे जेवढी वर्षभरामध्ये गुंतवणूक होणार आहे त्या सर्वांची नोंद आपण बुक किपिंगमध्ये करणार. पुढे सांगितलेलं आहे स्टॉक, म्हणजे व्यवसायामध्ये वस्तू तयार करतोय आपण, विकतोय, काही वस्तू मार्केटमध्ये आपण विकल्यात, त्याच्यापैकी काही वस्तू त्या ठिकाणी आपल्या व्यवसायामध्ये शिल्लक आहे, त्याला की आपण स्टॉक असं म्हणतो. वस्तूंचा व्यवसायामध्ये उपलब्ध असणारा स्टॉक, वस्तूंचा साठा. अशा पद्धतीने आपण सेकंड नंबर पॉईंट पाहिला, फायनान्शियल इन्फॉर्मेशन, म्हणजे आर्थिक माहिती आपल्या व्यवसायाची आपल्याला पटकन त्या ठिकाणी मिळू शकणार आहे जर आपण हे रेकॉर्ड मेंटेन केले तर. तिसरं महत्व आहे डिसिजन मेकिंग. आता डिसिजन मेकिंग म्हणजे एखादी निर्णय घेत असताना होणारा फायदा. म्हणजे या रेकॉर्डचं महत्व काय, तर व्यवसायाचा मालक जो आहे त्याला पुढचा भविष्यातील एखादा निर्णय घेण्यासाठी या माहितीचा त्या ठिकाणी आधार घेता येईल, त्यामुळे या माहितीला खूप महत्व आहे. बुककीपिंग प्रोव्हाइड्स फायनान्शियल इन्फॉर्मेशन टू द बिझनेसमन फॉर डिसिजन मेकिंग. हे जे आर्थिक व्यवहाराची नोंद आहे तो 1 एप्रिल ते 31 मार्च या 12 महिन्याची करणार आहे. 365 दिवसांची तो आर्थिक नोंद करणार आहे. मग या माहितीच्या आधारे व्यवसायाचा मालक भविष्यातील काय निर्णय घेऊ शकतो ना, की स्टॉक किती शिल्लक आहे त्याची नोंद आपण केलेली आहे, वस्तू विकल्या त्याची नोंद केलेली आहे, मग आता किती शिल्लक आहेत वस्तू, मग आता प्रोडक्शन आपल्याला करावं लागेल का, कुठल्या वस्तूला जास्त मागणी आहे त्या वस्तूचं प्रोडक्शन जास्त करा, कुठल्या वस्तूला कमी मागणी आहे त्याच्यात काय बदल करायचे का, हे असे डिसिजन तू घेऊ शकतो. वर्षभरात खर्च किती व्हायला लागला त्याचा, कर्मचाऱ्यांना पगार किती दिलेली आहे, एक्सपेन्सेस किती व्हायला लागले, लाईट बिल किती आलेलं आहे, फोन बिल किती आलेलं आहे, ॲडव्हर्टायझिंगवरती किती खर्च झालेला आहे, मजुरीवरती किती खर्च झाला आहे, वेजेस, या सर्व गोष्टींची माहिती तू या रेकॉर्ड्सच्या माध्यमातून घेऊ शकतो. आणि त्याच्या व्यवसायाला जो आवश्यक असणारा निर्णय आहे व्यवसायाच्या फायद्याचा तो त्या ठिकाणी व्यवसायाचा मालक घेऊ शकतो. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की या रेकॉर्ड्सला किती महत्व आहे. जर रेकॉर्ड्स उपलब्ध असेल तरच तू त्या ठिकाणी निर्णय घेऊ शकणार आहे, आणि जर रेकॉर्ड्स उपलब्ध नसतील तर तो व्यवसाय घेणार आहे का निर्णय घेईल, परंतु निर्णय चुकीचा होऊ शकतो. त्यासाठी हे रेकॉर्ड्स
जे की आपण बुक किपिंग करतोय ते खूप महत्त्वाचं आहे. 3 नंबरचं महत्त्व आपण पाहिलं. आता 4 नंबरचं महत्त्व पाहतोय, कंट्रोलिंग, नियंत्रण. बुक किपिंग इनेबल्स द एक्झिक्युटिव्ह ऑफ द बिझनेसमन टू कंट्रोल द ऍक्टिव्हिटीज ऑफ द बिझनेस. म्हणजे त्या ठिकाणी नियंत्रण ठेवण्यासाठी देखील, म्हणजे नियंत्रण कशावरती ठेवायचं आहे आता बघा. वर्षभर आर्थिक नोंद केलेली आहे व्यवसायाच्या मालकाने, त्याच्या अकाउंटंटने वर्षभर व्यवसायाच्या आर्थिक व्यवहाराची नोंद केलेली आहे. मग व्यवसायाचा मालक काय करू शकतो, या आर्थिक माहितीच्या आधारे व्यवसायावरती कंट्रोल ठेवू शकतो. की एका वस्तूला जास्त मार्केटमध्ये मागणी आहे, मग त्याचं काय करायचं, त्या वस्तूचं प्रोडक्शन जास्त करायचं. मग त्या विभागाला सांगायचं की तुम्ही या वस्तूंचं उत्पादन जास्त करा. ज्या वस्तूंची विक्री कमी होते व्यवसायाची, त्याची देखील नोंद असणार आहे. तिथं मग सांगितलं जातं की या वस्तूंमध्ये हे बदल करा, त्या वस्तूंची विक्री वाढेल. मग असे जे कंट्रोल आहेत व्यवसायामध्ये, तो त्या ठिकाणी व्यवसायाचा मालक करू शकतो. जे वेगवेगळे विभाग आहेत व्यवसायामध्ये, की जिथं वस्तू तयार केली जाते, दुसरा विभाग असतो वस्तू पॅकिंगचा, तिसरा विभाग असतो गोडाऊनमध्ये ठेवला जातो, तिथून परत जाहिरातमधून परत मार्केटमध्ये वस्तू पाठवल्या जातात, वेगवेगळ्या शहरामध्ये, वेगवेगळ्या राज्यांमध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये. या सगळ्यांवरती व्यवसायाच्या मालकाचं कंट्रोल असणार आहे. कारण जे रेकॉर्ड्स आहेत ते सगळे रिटर्नमध्ये असणार आहे, कारण लिहिलेलं असणार आहे त्यांनी, की ज्याला आपण बुक किपिंग असं म्हणतो. ठीक आहे. नियंत्रण व्यवसायाचा मालक त्या ठिकाणी व्यवसायावरती चांगल्या पद्धतीने ठेवू शकणार आहे. नेक्स्ट पॉइंट आहे एव्हिडन्स. एव्हिडन्स म्हणजे पुरावा. हे जे आर्थिक नोंद आहे याचा पुरावा म्हणून देखील कोर्टामध्ये किंवा कायदेशीर एखादा काही अडचणी व्यवसायाला आल्या तर त्या ठिकाणी पुरावा म्हणून देखील व्यवसायामध्ये वापरू शकतात. एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. एक बाहेर राज्यातील व्यापारी आहे ज्याच्याकडून आपण कच्चा माल विकत घेतो. समजा गुजरातचा एक व्यापारी आहे, कंपनी आहे, तिथून आपल्या व्यवसायासाठी आपण रॉ मटेरियल खरेदी करतो, कच्चा माल खरेदी करतो. चालू वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी 1 लाख रुपयांचा कच्चा माल खरेदी केला आणि ते 1 लाख रुपये आपण त्याला रोख दिले देखील. मग आपण काय करणार, कच्चा माल खरेदी केला, त्याची आपल्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये नोंद करणार आहोत. त्याला 1 लाख रुपये दिले, त्याची देखील आपण नोंद करणार आहोत की त्या गुजरातच्या व्यापाऱ्याला आपण, कंपनीवाल्याला 1 लाख रुपये रोख दिले. दोन्ही नोंद केली आपण. वस्तू कच्चा माल घेतला त्याची नोंद केली, पैसे दिले याची देखील नोंद केली. आता पुढे काही काळानंतर तो व्यापारी आपल्याला त्या ठिकाणी कॉल करतो आणि कच्चा मालाचे 1 लाख रुपये तुमचे मिळाले नाहीत मला असं सांगतो आणि ते पैसे आपल्याला डबल मागू शकतो. अशा वेळी काय होतं की जे आपण बुक किपिंग मध्ये रेकॉर्ड्स ठेवलेले आहे त्याच्या आधारे आपण सांगू शकतो की मी तुला या डेटला ही रक्कम दिलेली आहे, हे आपण त्याला कायदेशीर त्या ठिकाणी दाखवू शकतो. हा फायदा त्या ठिकाणी व्यवसायाला होऊ शकतो पुरावा म्हणून. कायदेशीर देखील या रेकॉर्डचा फायदा त्या ठिकाणी व्यवसायाला होत असतो. त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे, लास्टचा पॉइंट, टॅक्स लायबिलिटी, कर देयता असं म्हणतो. आता अकाउंट्स कॉमर्सचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून टॅक्स ही कन्सेप्ट तुम्हाला सर्वांना क्लिअर माहिती असणं गरजेचं आहे. कारण मार्केटमध्ये जे इतर कॉमन पर्सन आहेत कॉमर्सच्या विद्यार्थ्यांकडे आशेने बघणार आहेत, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला अकाउंट्सबद्दल कम्प्लीट नॉलेज माहिती असणं गरजेचं आहे. टॅक्स म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मला वाटतं आपण पहिल्या लेक्चरमध्ये चर्चा केली होती की ह्या टॅक्समध्ये जे बदल झालेले आहेत, जीएसटी मध्ये जे बदल झालेले आहेत, त्याच्यामुळं काय झालं, जुलै 18 साली जे बदल महत्वपूर्ण झाले आपल्या देशामध्ये, त्यामुळं काय झालं की कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटी जास्त निर्माण झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला हे नॉलेज प्रॉपर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या पोझिशनपर्यंत पोहोचू शकणार आहात. आता टॅक्स लायबिलिटी बद्दल आपण थोडक्यात सांगूया की व्यवसायाचे जे रेकॉर्ड्स आहेत ते आपण वर्षभरासाठी मेंटेन करणार आहोत. 1 एप्रिल ते 31 मार्च 365 दिवस. एकूण खरेदी किती झाली, एकूण विक्री किती झाली, त्यामध्ये त्याच्या आधारे आपण आपल्या व्यवसायाने गव्हर्नमेंटला किती टॅक्स भरला पाहिजे याची रक्कम देखील आपण काढू शकतो. म्हणजे त्या ठिकाणी काय होईल की आपण जेवढ्या वस्तू खरेदी केल्यात, जेवढ्या विकल्यात, आपण याची तुलना करून आपण त्या ठिकाणी टॅक्स काढत असतो. हे तुम्हाला पुढे टॅक्स कसा काढायचा हे देखील आहे तुम्हाला.
तर हा टॅक्स काढल्यानंतर आपण गव्हर्नमेंटला नेमका किती टॅक्स भरला पाहिजे, म्हणजे आपली देखील रक्कम त्या ठिकाणी जास्त जाता कामा नये किंवा कमी जाता कामा नये. म्हणजे ॲक्युरेट जो टॅक्स अमाऊंट आहे, करेक्ट जी टॅक्सची रक्कम आहे ती तुम्हाला काढता येईल. कशाच्या आधारे? जर तुम्ही रेकॉर्ड्स व्यवस्थित लिहिले तर तुम्हाला काढता येईल. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बुककीपिंगचं महत्त्व त्या ठिकाणी पाहिलं. त्यामध्ये एकूण 6 पॉईंट होते. अत्यंत सोपी अशी कन्सेप्ट आहे बुककीपिंग. जर तुम्ही व्यवस्थित दररोजच्या दररोज हे व्हिडिओ लेक्चर पाहत असाल, त्याची माहिती दररोजच्या दररोज तुम्ही लिहित असाल, तर तुम्हाला हे व्यवस्थित त्या ठिकाणी समजणार आहे. आणि मी आत्ता सांगितलं की 11वी आणि 12वीमध्ये जो असणारा अभ्यासक्रम आहे तो तुम्हाला भविष्यामध्ये पुढे त्या ठिकाणी प्रत्यक्षात वापरायचा आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळं काळजीपूर्वक याची तयारी सर्वांनी करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आता हे जे व्हिडिओ आहेत ते आपण यूट्यूबवरती अपलोड करतोय, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये काय होतं की ज्यावेळेस आपण व्हिडिओ प्ले करतो त्यावेळेस थोडंसं क्लॅरिटी त्या ठिकाणी कमी दिसते. त्याचं कारण म्हणजे त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे की राईट कॉर्नरला एक 3 डॉट असते, त्याच्यावरती क्लिक करून त्याचं पिक्सल जे आहे ते तुम्ही चेंज करायचं आहे. म्हणजे जास्त रेझोल्युशनमध्ये व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला हा व्हिडिओ, त्याचा आवाज एकदम व्यवस्थित दिसेल. बोर्डवरती काय लिहिले हे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. याच्या नोट्स आपण मुलांच्या म्हणजे कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या मुलांच्या ग्रुपवरती पाठवणार आहोत. त्या तुम्ही बघून वहीमध्ये लिहायचे आहेत. त्याचबरोबर मुलींच्या ग्रुपवरती देखील पाठवा. जर अडचण आली समजा याच्यामधल्या कन्सेप्टविषयी तर तुम्ही मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता. आजचं लेक्चर पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. या पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढील पॉईंट त्या ठिकाणी घेऊन येणार आहोत.